नमस्कार दर्शक हो, महाराष्ट्र जनवार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात महाराष्ट्र जनवार्ता न्यूज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। मला घेतला सगळ्यांची चर्चा केली आणि मग दादाच्या वाढदिवसात सांगितलं की तुम्ही दुसऱ्या विषय आहे पत्र घेऊन जावा। हातून मिळण्यापेक्षा दादांच्या हातात पत्र मला मिळालं त्याचा मला मोठा अभिमान आहे। बरेच आमदार बघितले, मंत्री बघितले, सगळे बघितले, 10 वेळा कागद वाचला, परंतु मोठ्या दादाने मला कागद कधी वाचला म्हणजे मी आजोबांना सांग कागद कोणा ठेवलेली सही त्यांनी करायची आणि शहरा आपल्याला पाहिजे की आपण कुठला चांगला शहरायचं मला पुण्याला चालू आणि सोलापूर चालू आणि मिटिंग होती त्यांची वहिनी होत्या आणि वडकेच्या नर्सरीत आम्ही थांबलो आणि दारामध्ये तुमचे त्यापेक्षा तुम्ही काही मिळालं नाही मला मी आमदार खासदार सगळी झाल्यावर आम्हाला तिथनंच त्यांनी त्या मॅडमला फोन लावला सचिव होते आणि त्यांना माझे पैसे किती शिल्लक आहे पैसे शिल्लक होते 78,80,000 मला त्यांनी सांगितलं 78,80,000 प्रस्ताव करायचा उद्याच्या उद्या पाठवायचा बाकीच्या ठिकाणी आपण त्यापेक्षा त्याला तर टप्प्यानं पैसे मिळते 80 लाख मंजूर केले दरवर्षी 20-20 लाखाने 4 वर्ष 5 वर्ष ते पैसे मिळते परंतु एका टप्प्यात जेवढे शिल्लक आहे म्हणजे 78,80,000 एका टप्प्यात पैसे आम्हाला या ठिकाणी दादाने दिले। आज दादांच्या आशीर्वादाला झालेलं आहे आणि त्यामुळं वर पवार साहेब असतील त्यावेळेचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आणि भैयासाहेब मुनिदास यांनी जे माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे निश्चितपणाने मी चांगलं काम केलं कारण माझे सगळ्यांचे संबंध चांगले मला काही विरोधच नसतो धारावीच्या बरोबर सोडले तर माझं सगळ्याबरोबर जमतो पुणे जिल्ह्याला आपण सगळ्यात पक्ष असलेलं मी अध्यक्ष झाल्यावर सगळ्या पक्षाच्या अध्यक्षाने हे मला महत्वाचं वाटतं आणि एक चांगलं काम या ठिकाणी आपण उभा करू तसं काय अवघड नाही पाहिजे बाकी जे महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आपल्याकडच्या 4-5 आमदार आहेत खासदार आहेत त्यामुळे आपल्याला अडचणी असं वाटत नाही थोडं विरोधक सत्ता असल्यामुळं ताकद लावायचा प्रयत्न करा परंतु बाकीच्या ताकद किती लावले ते शेवटी लोकांची ताकद आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपल्याला निश्चित पुढच्या जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायती असो सगळ्या कामामध्ये आपल्याला यश येईल। आज जर आपण बघितलं तर मी संघटनेत पण काम केलं मी जिल्ह्यात विद्यार्थी संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो त्याच्यानंतर शहराचा अध्यक्ष होतो परत मला या तिवारी काँग्रेसचा अध्यक्ष तिवारी काँग्रेस मला म्हणजे होत नाही तिवारी काँग्रेसचा अध्यक्ष असतो आणि त्यावेळेला 2 सोलापूरला घेतला होता म्हणजे लोकांच्या आपण राहिल्यामुळं जिल्ह्यातले असो तालुक्यातले असो सगळ्यांचे संबंध आपले चांगले आहेत त्यामुळे सगळ्यांचा मेळ घालून आपण चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे तसंच ग्रामपंचायतीनं सुद्धा चांगले कार्यक्रम आपण हातात घेतलेले आणि आमची पहिल्यापासून आमच्या जवळच्या सगळ्या कार्यक्रमाला शिकवण आहे की आपल्याला खिशातला एखादा रुपया टाकायला लागला तर त्यात टाका तर त्यातल्या एका रुपयाला सुद्धा आपण हात लावा लागा जे आहे ते काटकसरीनं संस्था असेल ग्रामपंचायत असेल चालवा आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा होईल याचा आपण विचार करून आपण ग्रामपंचायत चालवली असे मी आपले सरपंच असतील सर्व तुमचे सहकारी असतील निपुण असतील सगळ्यांना मी सूचना केली होती त्याच्यासोबत पद्धतीने काटकसरीनं अतिशय चांगला ग्रामपंचायतचा कारभार कुठेही 2 रुपये वाया न घालवता चांगल्या पद्धतीने केला त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। या कार्यक्रमासाठी आमचे सर्व तालुक्यातले पंढरपूर तालुक्यातले मंगळवेढा तालुक्यातले आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आपण अशीच शक्ती ताकद आणि आपल्या गावातील देवीचा आशीर्वाद माझ्याबरोबर आपण द्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवून जय जय।